निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आहे 31st, तर 31stसाठी आपण सेलिब्रेट करणार आहोत आज। तर कशा प्रकारे सेलिब्रेट करणार हे तुम्ही आता पुढेच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघालच यापुढे। तर आपण 31stसाठी काय काय वस्तू खूप साऱ्या अशा घेतलेल्या आहेत, ते आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी मस्तपैकी आणि फुल मजा करायची आहे। ही एक पिशवी भरून घेतली आहे, ही एक पिशवी भरली आहे, अजून खूप काय काय घेतलेलं आहे ते आता आपल्याला तिथे गेल्यानंतर समजेल। आता सध्या इथं पॅकिंगच सध्या चालू आहे आमची, आता त्या पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल। तर आता इथून पहिले पॅकअप करू, आपण निघूया बाहेर। आता चाललो आहे काशमालच्या दिशेने, काशमालच्या डोंगरांवरती आज आपण चाललो आहे। काशमालच्या डोंगरांवरती कॅम्पिंग करण्यासाठी, पण कॅम्पिंग म्हणजे आपण रात्री रिटर्न यायचं आहे। फक्त आता जाऊ, मस्त टेंट वगैरे लावू, जेवण वगैरे बनवू, असे खूप सारे अशी मजा करू ॲक्टिव्हिटीज आणि मग रात्री रिटर्न येऊ परत। तर आपल्याबरोबर अजून ढेणे देखील आहे, ढेणे येतो आहे पाठवून, अजून त्याचा निघणंच चालू आहे। तर येतो आहे, तोपर्यंत आपण जाऊया पुढे बघूया, कारण का आपल्याला पुढे जाऊन देखील जागा वगैरे देखील शोधायची आहे। जागा वगैरे शोधूया, त्याच्यानंतर मग डिसाईड करूया कुठे टेंट लावायचं, काय करायचं, कसं करायचं आणि काय काय आपल्याला आणलेलं आहे करण्यासाठी ते देखील दाखवू तुम्हाला। त्याचबरोबर मस्त असं आपल्याला सनसेट देखील घेता येईल वरतून, खूप भारी असा। म्हणून आपण लवकर लवकर गेलो पाहिजे सनसेट घेण्यासाठी आपल्याला, कारण का जागा बघण्यासाठी टाईम जाईल, कुठे आपला मांडायचा संसार बघूया। असं थांबलो आहे आपण या साईडला काहीतरी आपल्याला खाऊ वगैरे घेण्यासाठी दुकानातून, कारण का वरती आपल्याला दुकान वगैरे काही लागणार नाही, भेटणार नाही, म्हणून इथून खाऊ वगैरे घेऊया। पिलू बिस्किट घ्या त्याच्याकडे, ए काय चाललंय? बिस्किट घेतो थांब, तुला हाताने दे, नाही चावणार, अरे नाही चावत, घे। पिल्लू घाबरतोच जास्त, तू इकडे ये, इकडे ये, तू लांब लांब तिकडे तिकडे कुठे चाललं, इकडे दे। आपल्या ढेण्याची वाट बघूया, ढेणे आणि वहिनी वगैरे येत आहेत, त्यांची जराशी वाट बघूया म्हणून जरासं थांबलो इथं। खालचा नजारा बघू शकता, पण वातावरण एकदम क्लिअर नाही आहे, कारण का खूप असं धुकं आहे, त्याच्यामुळे क्लिअरिटी नाही आहे। दूरून आपल्याला डोंगर वगैरे स्पष्ट असे दिसत नाहीत, खाली त्या क्रिकेट मॅचेस वगैरे चालू आहेत। पण आपल्या गोप्रोमध्ये दिसतं आहे का नाही ते माहिती नाही, पण चालू आहेत। असा मस्त असा मजा येणार आहे। काय बोलतो बायको, काय काय आणलं आपल्याला जेवायला बनवायला? पडशील रे। सनसेट बघू शकता, एकदम मस्त असा सनसेट होताना दिसतो आपल्याला। यार लवकर लवकर पोहोचलो पाहिजे होतं आपण। इथे आपण बाईक पार्क केली आणि इथे आलो आहे। बघूया या आपल्या टप्पूवरती टेंट वगैरे लावायला जागा वगैरे कशी आहे, काय आहे ते बघूया, नाही तर मग इथेच आपण टेंट वगैरे लावूया। मस्त जागा इथे, पण कचरा खूप केलेली आहे इथे, घाण। मित्रांनो हा एक आम्ही पॉईंट सजेस्ट केलेला आहे, इथं मस्त सपाट जागा आहे, पूर्ण एकदम भारी आहे। फक्त तेवढेच कर तिथे कचरा वगैरे केले खूप लोकांनी। तर आपला नेहमीप्रमाणे हा संदेश असेल की तुम्ही येत आहे अशा ठिकाणाला भेट देत आहे, तर आपली कचरा आपल्याबरोबर पुन्हा घेऊन जात जा, जेणेकरून जो दुसरा व्यक्ती येतो आहे त्याला अशी घाण बघवणार नाही। तर मस्त आहे। तर काय करतो डेने, इथे का एक तिकडे एक आहे स्पॉट, तिथे जायचा। आपण आपला टेंट वगैरे लावून घेऊया इथेच, जिथे आपण पहिला स्पॉट बघितला तिथे चालू आहे आणि तिथेच थांबूया। मस्त असा
पाठीमागे सनसेट होत आहे, 8:30 गेला खाली सनसेट. तर आता इथं वगैरे पहिले आता टेंट वगैरे लावूया आणि नंतर भेटूया आपण. सेट पण झाला आहे आणि आपण इथे टेंट वगैरे लावलेला आहे. मस्त की मॅट टाकला आहे खाली, चादर वगैरे हातरले, त्याखाली ताडपत्री आहे. आणि आता आपला आणलेलं सामान आहे, आता आपल्याला काय काय बनवायचं आहे ते आपल्याला थोड्या वेळाने बघायला भेटेल. या आहेत आमच्या वर्षा वहिनी, तो आहे जय, निलेश आपला ढेनेचा मुलगा, आणि हा आपला ढेने इकडे फोटोशूट करतो आहे. तर आता मस्तपैकी आपण असं कॅम्पिंग करूया. नाईट कॅम्पिंग नाही, फक्त आपली अशी संध्याकाळची कॅम्पिंग छोटीशी. पूर्ण आपल्याला साईडून असा धुकं दिसतं आहे, त्याच्यामुळे काय क्लिअर वातावरण अजिबात थोडं पण दिसत नाही, तिकडचं काहीच दिसत नाही, पण व्ह्यू एकदम जबरदस्त आहे. पण यार लोकांनी इथं काचा वगैरे खूप फोडल्यात, त्याच्यामुळे बिना चपलीचं चालणं मुश्किल आहे. मस्त असा नजारा आहे समोर, खूप भारी विहंगम दृश्य बोलतात ना, म्हणजे असं नेचरमध्ये आले होते, खूप भारी वाटतं. म्हणून आजचा 31 हा आपला इथे आपण साजरा करायला आलेलो आहोत. चिकन वगैरे काय काय थंड वगैरे घेऊन आलेलो आहोत, ते आता इथे आपण करूया. तर आता आपल्याला लाकडं वगैरे जमा करूया पहिले, कारण का आपल्याला जाळायला इथं चूल बनवायची आहे, चिकन वगैरे भाजायचं आहे, त्याच्यामुळे आता लाकडं वगैरे आपण जमा करूया. चला डेने लाकडं बघूया आपण काहीतरी. तर मित्रांनो आता आपण लाकडं वगैरे पण जमा केलेत, इथून लाकडं वगैरे तोडली आहेत आणि जाळायसाठी आपल्याला रात्रीसाठी डेनेने पण तिकडून घेतलेच लाकडं, खूप सारे भेटलेत तसे आपल्याला, म्हणजे आपलं काम होईल. तू काय करतोय? गवत बायको जमा करते गवत. तिथं एक भारा ठेवला बघा मी लाकडाचा असाच. मस्त की आपण आता आग वगैरे देखील लावलेली आहे, फायर एकदम झालेली आहे, आपल्याला लाकडं पण खूप सारे भेटलेली आहेत. आणि इकडे आपल्या मंडळींची तयारी चालली आहे जेवणाची. जेवणाला काय काय बनवायचं आहे, कांदे वगैरे सगळं काय सोलून घेतात. अशी आग पूर्ण पेटती राहिली पाहिजे तर जरा मस्त वाटेल ना. अजून पण वातावरण असं पूर्ण असं भगवा भगवा दिसतंय, भारी वाटतंय. आणि पिल्लू आपल्या टेंटमध्ये. अरे यार एवढं कसं काय चिकन भाजता येईल तो. आपल्याला चिकन फॉईलमध्ये टाकून भाजत होता, पण रोल घेऊन आली पण तो एवढंसं फॉईल त्याच्यामध्ये. ठीक आहे राहू दे, चल बघूया काहीतरी दुसरा जुगाड. कौल घेऊन येऊ का तिकडून जाऊन, कौल फ्राय करायला चिकन बघूया. कौल घेऊन आलोय, आपल्याला कौल चिकन फ्राय करूया, कारण का आपला हे नाही आहे फॉईल पेपर संपला आहे, तर कौल चिकन फ्राय करूया. आणि इकडे बघू शकता मच्छी फ्राय होते आपली. कसली मच्छी राणी? पा वगैरे अशी मच्छी आहे, सकला. आणि पिल्लू आतमध्ये टेंटमध्येच बसलेला आहे. तर अशा तऱ्हेने मस्त आग वगैरे पण लागलेली आहे आणि तिकडे आपला चिकन वगैरे तयार होत आहे. हा चिकन आणलेला आहे, चिकन मस्त की हळद वगैरे लावलेलं आहे, कालून ठेवलेला आहे. चिकन हंडीमध्ये, चिकन हंडी भारी आहे. आणि आपल्याला आता फोडणीला घालायचं आहे मस्तपैकी. तिथे कांदा वगैरे कटिंग करून घेतलेला आहे. ते तेलावरती काय टाकलं? लसूण. लसूण मला असं वाटलं आधी काजू आहे का काय तो असं वाटला, कापून टाकला त्याच्यामुळे. चेचायचं होतं ना जरा. ते पण आहे.
आणि या साईडला आपलं चिकनचं काय स्टेटस आहे बघूया. पेपरवर बघ निखिल. मस्त फ्राय होतंय. झाला वाटतं कौल फ्राय. हा जरा वेळ राहू दे, जरा वेळ राहू दे. करपून होतो नाही करपायचं नाही, साईडला आहे ना ती, तिथं जास्त धक नाही लागत. तिथं जास्त धक नाही लागत. आता बरं मी काय बोलतो माहिती आहे का, हे मोठे पीस आहेत ना हे इथे मध्ये टाक आणि हे छोटे पीस साईडला कर, कारण का इथे जास्त धक लागतंय. आता तेलाची पण लेवल बरोबर झाली. चिकन वगैरे बघू शकताय रेडी होतंय बनून. आणि इकडचं आता कौल फ्रायचं चिकन जस्ट आताच काढलेलं आहे. इथे बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. ओके एकदम. याच्यामध्ये पण बघू शकताय मस्तपैकी आपली मच्छी वगैरे फ्राय झालेली आहे. फुल एकदम टेस्टी आणि भारी झालेली आहे. आणि इकडे अजून आपल्याकडे वालाच्या शेंगा वगैरे देखील आहेत. इथे आहेत वालाच्या शेंगा. त्याच्यामध्ये आपण ही घरीच पोपटी केलेली, कुकरमधली पोपटी. त्याच्यामध्ये आपण बटाटा प्लस अंडा टाकलेला आहे आणि अजून कांदा वगैरे पण टाकलेला आहे. हा कांदा आहे. अशा प्रकारे मस्त अशी पोपटी तयार केलेली, कुकर पोपटी. तर मस्त आता आपला कार्यक्रम चालू आहे. थोड्या वेळाने भेटूया जेवताना. थोडा तर थंडा वगैरे घेऊया, थंडा वगैरे पिऊया. जिरा सोडा आणि एक स्प्राईट घेतलेला आहे. मी घेतो स्प्राईट आणि डेनेला दिला आहे जिरा सोडा. नाही सॉरी, मी घेतला जिरा सोडा आणि डेनेला दिला आहे स्प्राईट. तुम्ही दाखवा स्प्राईट तुमचा. तर आता स्प्राईट वगैरे घेऊया आणि मस्तपैकी आपल्याला बघू शकताय खायला काय काय आहे. इथे सलाड आहे, तिथे पोपटी आहे, ते पण सलाड आहे. आणि तुम्हाला देखील अरे स्प्राईट वगैरे अजून आहे ना जिरा सोडा, तो पण घ्या. खोला ओपन करा. हां आणि मच्छी वगैरे पण घ्या पुढे. प्लस चिकन आपली कौल फ्राय चिकन. तर मजा येते का? मस्त खूप सारं खायला आपल्याला. इथे तुम्ही फास्ट फूड हे पण बघू शकतात. पॉपरिंग वगैरे सगळं काय आहे ते पिल्लूला आवडतं म्हणून आणलेलं आहे आपण. आणि तिकडे आपलं चिकन शिजतोय. आता भेटूया आपण चिकन शिजल्यानंतर. वगैरे रेडी झालेलं आहे. मगाशी आपण मस्त की मच्छी वगैरे फ्राय केलेली, चिकन वगैरे ते आपलं संपलेलं आहे. आणि आता आपलं जेवण बाकी आहे. तर आता थोड्याच वेळात आपण जेवूया. मस्त आपली कॅम्पिंग झाली आहे का, खूप भारी वाटलं. टेंट आपला उडून चाललाय, नाही जाणार. मित्रांनो आता बघू शकता आपलं आता जेवण वाढणं चालू आहे. आणि जेवणामध्ये आपला चिकन फ्राय केलेलं, चिकन ग्रेव्ही बनवलेली, ती चिकन ग्रेव्ही आहे. आणि इथे वहिनीने आपल्याला बनवून आलेल्या भाकऱ्या प्लस आपली मच्छी आहे, कुपा. आणि दुसरा कुठला मासा होता तो? इथे आपण या शेगडीवरती काय काय कालवण बनवलं. तिकडे आपण कौल फ्राय देखील केलं, एकदम भारी लागला. आता आपण जेवायला घेऊया. तर आता आपण जेवूया. हो वहिनी काय झालं हो, एवढे कशाला असतं तुम्ही? वहिनी आपल्या जाम लाजत आहेत. अगो बाई या आपल्या वर्षा वहिनी खूपच लाजत आहेत. चला वहिनी जेवायला घ्या. ओ डेने या, चला जेवायला या. मस्त अशी शेकोटी वगैरे केलेली आहे इथे. आणि खालचा नजारा देखील बघू शकता एकदम पेनचा, खूप भारी वाटतं एकदम. मस्त एकदम नजारा आहे. चला आता आपण जेवूया आणि नंतर भेटूया. जेवण वगैरे झालेलं आहे मस्तपैकी. आणि जे उरले सोरलेलं होतं ते आपल्या या डॉगीला दिलेलं आहे. मस्तपैकी जेवतोय तो पण.
का भाई जेवून घे आरामात जेवून घे तू. काय तुला प्रॉब्लेम नाही. प्लॅन तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर डेने कसा वाटला? मस्त वाटला का नाही आज? एकदम भारी वाटला का नाही आज? एकदम भारी एकदम माहोल होता आणि एकदम मस्त अशी कॅम्पिंग झाली आपली. खूप भारी वाटला. वहिनी तुम्हाला कसं वाटलं? आता निघालो आहे, आपल्या बाईकजवळ आलो आहे. तर खूप सारी मजा केली निसर्गाच्या वातावरणामध्ये. आता बघू शकता आजूबाजूला पूर्ण असं काळोखच आहे. हा आहे रस्ता खरं तर मेन इथे, पण आपल्याला दिसत नाही कारण का खूप असा काळोख आहे आणि खूप मजा आली. तर आता आपण निघतो आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. बाय बाय.